महसूल प्रशासनानं वाठारगावच्या गायरानातील 33.66 आर इतकी जमीन मालकी हक्कानं तर 2 हेक्टर 66 आर इतकी जमीन नाममात्र ₹1 भाड्यानं 30 वर्षांसाठी अंबपमधील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे। हा प्रकार लक्षात आल्यानंतर वाठार ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। 25,000हून अधिक लोकसंख्येच्या गावचं गायरान स्थानिकांना उपलब्ध राहणार नसल्यानं शिक्षण संस्थेला जमीन देण्याच्या निर्णयाविरोधात गावात विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती। या ग्रामसभेत सरपंच सचिन कांबळे, सुहास पाटील, राजहंस भुजिंगे, बाबासाहेब दबडे, महेश जगताप, जावेद कुरणे, विनायक पाटील, नारायण कुंभार, शरद सांभारे आदींनी मनोगत व्यक्त करत गायरान जमीन परत मिळवण्यासाठी रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार व्यक्त केला। बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप या संस्थेला वटार गायरानमधील सरकारी कब्जात असणारी जागा जी 113 4 हेक्टर क्षेत्रापैकी 33.66 आर ही मालकी हक्कात आणि 2 हेक्टर 66 आर हे क्रीडांगणासाठी भाडेतत्वावर 30 वर्षाच्या कराराने दिलेलं आहे। आणि हे चुकीच्या पद्धतीनं आमच्या गावावर आम्ही गावात बऱ्याच वेळेला त्या जागेवरती गावातील गरजूंना प्लॉट म्हणजे गरीब लोकांना प्लॉट मिळावं यासाठी वारंवार प्रयत्न आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे केलेला आहे। ऑक्सिजन पार्क असू दे किंवा आमचा घनकचरा प्रकल्पासाठी ती जागा मागणी केलेली आहे। आता तिथं बऱ्यापैकी आम्ही ते सगळं प्रस्ताव पाठवलेला असताना सगळं आमचा प्रस्तावाची दखल न घेता आणि चुकीच्या पद्धतीनं आमच्या गावातली 3 हेक्टर जागा ही बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला दिल्याबद्दल आमच्या वॉटरमध्ये जो जनआक्रोश झालेला आहे त्या आक्रोशामधून परवा आम्ही गावसभा जी घेतली त्या गावसभेत जे आंदोलन करायचं आहे किंवा जे आंदोलन उपोषण किंवा कुठल्याही प्रकारच्या लढ्याला आम्ही जायला पुढं तयार लोकशाही मार्गाने। वाठार गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक या ठिकाणी राहतात आणि अनेक लोकांना या ठिकाणी पोटापाण्याचा जो काही सवाल असतो इथं पूर्तता होते म्हणून विविध भागातील या ठिकाणी लोक आलेले आहेत। त्याचप्रमाणे बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे पूर्वीचे जे संस्थापक अध्यक्ष होते अशोकराव माने यांना आमच्या गावचे सरपंच यांनी 5 एकर जमीन त्यावेळी दिली होती पूर्वीच्या काळी। त्या 5 एकराच्या हस्ते हस्ते त्यांचे चिरंजीव यांनी 6 एकर केलं, 7 एकर केलं आणि आता 10 एकर त्यांनी आपल्या स्वतःच्या नावावरती करून घेतला आहे। तर हा आमच्या वाठार गावावरती झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी मी माझ्या चळवळीच्या माध्यमातून जो काही लोकशाही मार्गाने जे आंदोलन करायचं आहे त्या आंदोलन करण्यास मी सदैव तयार राहीन, तत्पर राहीन आणि ती जमीन आम्हाला पूर्वत मिळवीन। या ग्रामसभेला उपसरपंच अश्विनी कुंभार, रुक्साना नदाफ, सचिन कुंभार, सुरेखा मस्के, सुजाता मगदूम, रेश्मा शिंदे, राहुल पोवार, मंडल अधिकारी अमित लाड, तलाठी विकास मोहिते, ग्रामपंचायत अधिकारी डी शिंदे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, मेहसीन पोवाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।